मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये यश आणि अमृताचा विवाह सोहळा आज असतो। यश फायनली अमृताबरोबर लग्नासाठी तयार झाल्यामुळे आता खूप छान तयारी अशी माने केलेली असते। त्याचबरोबर सनई चौघडे वाजत असतात। गुरुजींनी सुद्धा सगळी तयारी अगदी करून ठेवलेली असते। त्यांना विचारत असते, काही राहिलंय का, काही तयारी अजून असेल तर सांगा आम्हाला। गुरुजी म्हणतात सगळं झालंय व्यवस्थित आणि मुहूर्ताची वेळ जवळ आली आहे, त्यामुळे तुम्ही नवऱ्या मुलाला लवकर घेऊन या। तेव्हा म्हणते ठीक आहे। आता तेवढ्यातच यश हा तयार होऊन तेथे येतो। तेव्हा लगेचच आता यश हा पाटावर येऊन जेव्हा बसतो तेव्हा यामीला धक्काच बसतो आणि ती मनात विचार करते, अरे बापरे, कमाल आहे यशची, कारण यश हा अमृताबरोबर लग्न करायला कसा तयार झाला असेल। तेव्हा मंगलाष्टकांची तयारी झाली आहे, तुम्ही एक काम करा, नवरी मुलीला घेऊन या, तोपर्यंत आम्ही गणेशपूजन करून घेतो, असं गुरुजी आता माला सांगतात। तेव्हा पौर्णिमा, जाग अमृताला घेऊन ये, असं आता म्हणते। तेव्हा आता माधवी ही पौर्णिमाकडे बघतच राहते, कारण तिला असं वाटत असतं की कधी एकदा हे लग्न होईल। परंतु माने माधवीच्या बाबतीत जरा वेगळाच गैरसमज करून घेतलेला असतो की खरंच आपल्या घरची सून अमृताच होण्यालायक आहे। मग ही माधवीजवळ जाते आणि म्हणते की माधवी। तेव्हा आता विद्यासुद्धा तेथे आलेली असते आणि सारखी यशकडे बघत असते। यशसुद्धा आता विद्याकडे बघत असतो आणि त्याला माहीत असतं हिच्या डोक्यात अजून काहीतरी चाललेलं आहे। मग विद्या रागातच त्याच्याकडे बघते की कावेरीबरोबर लग्न करण्यासाठी हा उभाच कसा राहिला। इकडे आता माधवीला समजावत असते की मला माहीत आहे तुझ्या मुलीचं लग्न आहे, त्यामुळे तुझ्याही मनात घालमेल होतच असेल, कारण मी सुद्धा एका मुलीची आई आहे। पण अगं, आपल्यामध्ये प्रथा आहे ना की मुलीचं लग्न आईने पाहू नये, असं जरा लांब बसावं। आता जा बरं तू सुद्धा। तेव्हा माधवीच्या डोळ्यात पाणी येतं। मग त्यावेळी आता यामी, तू जा बाळा, माधवीला घेऊन वर जा, असं आता म्हणते। यामी म्हणते, अगं मी कशी जाऊ, इथे यशचं लग्न आहे। तेव्हा म्हणते, जा म्हटले ना तुला तर जायचं हां, कारण ती एकटी असेल वर तिकडे, लग्न लागल्यानंतर पुन्हा खाली या लगेच। त्यानंतर लगेचच यामी आणि माधवी या दोघीही तेथून जातात। दुसरीकडे पौर्णिमा ही अमृताच्या रूमकडे येते आणि अमृता, दार उघड ग, दार उघड, असं म्हणते। मग आता अमृता, अगं झालीयस का तयार, कशी दिसतीयस बघू बरं, ये पटकन बाहेर, गुरुजी बोलवतायत, असं पौर्णिमा तिला आवाज देऊन म्हणत असते। त्यानंतर लगेचच आता अमृता ही दार उघडते। मग आता पौर्णिमा तिला विचारते, अगं हे काय आहे, बरं चल चल राहू दे हां, चल चल, मुहूर्ताची वेळ झाली, असं म्हणून लगेचच पौर्णिमा आता अमृताला घेऊन इकडे लग्न मंडपाकडे यायला निघते। मग त्यानंतर पौर्णिमा अमृताला घेऊन येते। तेव्हा सगळ्यांना धक्काच बसतो, कारण अमृताने ना घुंगट असं तोंडावरून घेतलेलं असतं, अगदी तिचा चेहरासुद्धा कोणाला दिसेनासा होतो। त्यामुळे आता सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात। पुढे येते आणि विचारते, अमृता, अगं अमृता, हे काय आहे, काय घेतलंय काय हे तो तोंडावर। तेव्हा ती आता हळूच म्हणते, आमच्यामध्ये ना तशी पद्धत आहे, नवरी मुलीने लग्न होईपर्यंत कुणाला चेहरा दाखवायचा नसतो। म्हणते, मग ठीक आहे बाळा, हरकत नाही, बरं हा मुहूर्त टळेल, असं म्हणून ती लगेचच आता तिला पाटावर उभी राहायला सांगते। यशसुद्धा आता पाटावर उभा राहतो आणि मग मुहूर्ताची वेळ जवळ आली असल्यामुळे आता दोघांच्या मध्ये अंतरपाट धरला जातो। तेव्हा आता इकडे विद्याला खूप वाईट वाटतं आणि ती मनातच म्हणते की देवा, कावेरी वहिनींनी या घरासाठी काय नाही केलं, तरीही त्यांचा संघर्ष, त्यांची लढाई कायमची संपली का रे, कारण सत्याचा विजय होतो असं तर ऐकलं होतं, पण पूर्णपणे खोटं आहे ते, आणि आज पटलंय मला। आता कोण वाचवणार या घराला या नीच अमृतापासून। आता लगेचच गुरुजी मंगलाष्टक सुरूसुद्धा करतात। इकडे विद्याला खूप वाईट वाटलेलं असतं, कारण ती अमृताची प्रीतीला या घरामध्ये सून म्हणून असते, त्यामुळे रागात असती, त्या अमृताकडे बघत असते। त्यावेळी यशसुद्धा आता समोर बघत असतो। अमृताचा चेहरा त्याला काही दिसत नसतो, त्याला नेहमी असंच वाटत असतं की काहीतरी गडबड आता विद्यावहिनी नक्कीच करणार, कारण तिच्याकडे सुद्धा तो बघत असतो, तिची रिॲक्शन काय आहे हे तो नोटीस करत असतो। आणि लग्न चाललेलं असतं ना, त्याच्याकडे अजिबात त्याचं लक्षच नसतं। तर आता अमृता या घरची सून होणार, माझ्या यशने माझं ऐकलं म्हणून खूपच खुश असते। त्यानंतर आता मंगलाष्टक संपतात। तेव्हा
मनातच विचार करते, देवा आज तुझ्या कृपेने माझ्या मैत्रिणीला दिलेला शब्द मी पाळलाय आणि माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं सुद्धा टळलंय. यशच्या लग्नामुळे आज खूपच खुश असतात. त्यानंतर यश हा विद्याकडे बघतो तर विद्या अजूनच रागात त्याच्याकडे पाहत असते. तेव्हा त्याला आठवतं की कशा प्रकारे मी विद्यावहिनीला रूममध्ये घेऊन गेलो आणि विद्यावहिनीला सांगितलं की एक लक्षात ठेवा, लग्न लागायच्या अगोदर तुम्ही बाहेर जाऊन ना फटाके फोडायचे. हे आठवल्यानंतर तो विद्याला लगेचच इशारा करतो. विद्या मात्र दातोट खाते आणि लगेचच बाहेर जाते आणि म्हणते, फोडते ना फटाके फोडते. तर आता दुसरीकडे यामी ही आता तिथे रूममध्ये असते. माधवीसुद्धा तेथेच असते. माधवी मात्र रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की आज माझी अमृता लग्न होऊन मला परकी होणार. तेव्हा यामी हसते आणि म्हणते, मावशी, अहो मावशी, एक गोष्ट तर चांगली आहे ना की अमृता इथे खूप दिवस राहिली आहे आणि त्यामुळे ना तिला सवय झाली अगं या घरची. आता तुला ही सवय झाली आहे ना आता तिच्याशिवाय राहण्याची, मग कशाला उगीच टेन्शन घेतेस. तेव्हा माधवी म्हणते, हो ग, पण लग्न होऊन लेक ही परकीच होणार ना, ती माझी थोडीच राहणार आहे, हो की नाही. तेव्हा यामीला आता वैतागच येतो आणि ती मनातच म्हणते, का पकवते ही मावशी आणि या मावशी बरोबर मला का माने लटकवून ठेवले तेही कळत नाहीये. आणि आता करवली असून सुद्धा हिच्यामुळे मला लग्न बघता येत नाहीये आणि एन्जॉय सुद्धा करता येत नाहीये. तर बाहेर विद्या आता तनतन करत येते आणि तेथे बाकावर बसते आणि म्हणते, फटाके फोडायचे का या यश भाऊजींना. आता मला यश भाऊजींचा एवढा राग येतोय ना की कसं सांगू मी आता. अहो किती स्वप्न बघितली होती मी यश भाऊजी आणि कावेरी वहिनींच्या लग्नाची. आणि यश भाऊजी कुणाबरोबर लग्न करतायत तर त्या झिपरीबरोबर. कारण ती झिपरी किती हलकट आहे माहिती आहे ना यश भाऊजींना, तरीही तिच्याशी लग्न करून राहिले. आणि यश भाऊजींचं कसं झालंय माहिती आहे का, हाती दिला कारभार आणि चिटू राहिलाय दरबार. आणि माझ्या जखमेवर मीठ चोळायला यश भाऊजी काय म्हणतायत तर, वहिनी फटाके फोडा आणि फटाके फोडा. आता फोडतो ना आम्ही फटाके फोडतो, आता तुम्ही बघाच ना कसे आणि काय फटाके फोडतो मी, जा बरं तुम्ही. असं म्हणून ती फटाके असतात ना तेथे तेच लाथाडून देते. तेव्हा अचानक फटाक्यांनी आता पेट घेतलेला असतो तर फटाके ते आपोआपच फुटू लागतात. त्यामुळे आता फटाक्यांचा जोरदार असा आवाज होतो. तर आता अचानक फटाके फुटले कसं काय हा विद्याला प्रश्न पडतो आणि त्यामुळेच ती आता स्वतःचा बचाव करण्यासाठी इकडे तिकडे धावते. त्यानंतर आता लगेचच आतमध्ये फटाक्यांचा जोरदार आवाज येऊ लागतो. तेव्हा पौर्णिमा आणि मला प्रश्न पडतो की नक्की काय झालं असेल, एवढे फटाके बाहेर कोण फोडत असेल. तर विद्याची अक्षरशः फटाक्यांपासून वाचण्यासाठीची तारांबळ बाहेर मात्र दिसून येत असते. इकडे तिकडे ती सारखी धावत असते. तेव्हा मात्र आता आणि पौर्णिमा दोघीही पटकन बाहेर येतात आणि म्हणतात, लग्न लागायच्या अगोदर कुणी वाजवले असतील हे फटाके, मला कळतच नाही आहे. मग आता बाहेर आल्यानंतर त्यांना समजतं की फटाके तर सगळेच फुटतायत. तर पौर्णिमासुद्धा आता खूपच घाबरलेली असते, मुळे ती आता इकडे तिकडे धावू लागते. तेव्हा म्हणते, अगं घाबरू नकोस. परंतु आता ती काही ऐकत नसते. त्यानंतर आता ती विद्याजवळ जाते आणि रागातच म्हणते, तू लावलेस ना ते फटाके, अगोदर सांग. तेव्हा विद्या म्हणते, नाही मी नाही लावले ते फटाके. परंतु पौर्णिमा आता ऐकतच नसते. त्यानंतर ते फटाके फुटत ते बाण वगैरे आतमध्ये येऊ लागतात. तेव्हा सगळ्यांनाच आता खूप मोठा धक्का बसतो. सगळेजण इकडे तिकडे धावू लागतात. कुणाला सुद्धा काही कळत नसतं नक्की चाललंय काय. तर आता इकडे यामी त्याचबरोबर माधवी या दोघींनाही फटाक्याचा जबरदस्त असा आवाज येत असतो. पण आता त्यांना वाटतं की हे लग्न झालं म्हणूनच फटाके वाजतायत. तेव्हा यामी म्हणते, अहो मावशी लग्न लागले वाटतं, पहा फटाके वाजतायत, चला आपण निघूयात. त्यानंतर आता फटाक्यांचा आवाज एकदम शांत होतो. तेव्हा पौर्णिमा या लगेचच आता गुरुजींजवळ जातात आणि विचारतात, अरे हे काय, लग्न लागलं वाटतं. त्याचवेळी आता गुरुजी म्हणतात, एकदा का विधी सुरू झाले ना मग लग्न थांबवता येत नाही वहिनी. तेव्हा पौर्णिमाला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि ती विचारते, काय. मग गुरुजी म्हणतात, हो असंच असतं. ते गुरुजी म्हणतात, हे पहा विवाह सोहळा संपन्न झालाय, आता थोरा मोठ्यांचे आशीर्वाद वधूवरांनी घ्यायचे आहेत.
तेव्हा लगेचच यश आणि अमृता दोघीही पुढे जातात आणि लगेचच मोठ्यांचे आशीर्वाद घेतात. तर विद्याला अजिबातच या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नसतो. तर मा आता पुढे म्हणते, सुखाने संसार करा, आशीर्वाद कायमच तुमच्या पाठीशी सदैव असतील, असा माने आशीर्वाद दिल्यानंतर आता सगळेजण खुश होतात. तेवढ्यातच आता माधवी आणि यामी दोघीही तेथे येतात. त्यानंतर लगेचच आता तेथे माधवी म्हणते, अगं हे काय अमृता, तुझं काय चाललंय? तू असं डोक्यावर घुंगट का घेतला आहे आणि चेहरा का लपवला आहेस? अगं काय सुलक्षणा, जग कुठे गेलंय आणि तू अजून त्या जुन्या चालीरीती, रूढी आणि परंपरा या पाळत राहिलीस आणि आपल्याकडे कुठल्या नवऱ्या मुलीला असं घुंगटमध्ये ठेवतात ग? तेव्हा मा सुद्धा पुढे येते आणि म्हणते, कमाल करतेस ग तू, कारण मगाशी तूच तर म्हणालीस ना की आमच्या वेगळ्या पद्धती असतात म्हणून, आणि अमृता मला म्हणाली की मला घुंगट घ्यायचंय म्हणून, आणि आता लग्नाच्या दिवशी कसं दुखवायचं तिला? म्हटलं असेल मग पद्धत तुमच्याकडे. तेव्हा माधवी म्हणते, काहीतरीच काय ग, कारण आमच्याकडे अशी काही पद्धत नाहीये. तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो की अमृता खोटं का बोलली असेल. तेव्हा सगळेजण अगदी विचारातच पडतात. मा लगेचच अमृताजवळ जातात आणि अमृताला विचारते, काय ग माधवी काय म्हणते, तू खोटं बोललीस का माझ्याबरोबर? अगं आता तरी काढ ना तो घुंगट, अगं अमृता आता तरी काढ तो घुंगट, असं म्हणून लगेचच मा तिच्या चेहऱ्यावरचं ते घुंगट काढतात. तर आता घुंगट काढल्यानंतर सगळेजण आता अमृताकडे बघतात, परंतु ती अमृता नसते, ती असते कावेरी. आणि कावेरीला पाहून सगळ्यांच्या पायाखालची अक्षरशः जमीनच सरकते. सगळेजण धक्क्याने तिच्याकडे बघतात. विद्या तर अगदी निरखून बघू लागते. तिलाही माहीत नसतं हे अचानक मिरॅकल झालं कुठून. तेव्हा यशला सुद्धा काही कळत नसतं. यश सुद्धा सारखा कावेरीकडे बघत राहतो. त्याच्यासाठीही हा खरं तर खूप मोठा धक्का असतो. तेव्हा मात्र विद्याला खूप म्हणजे खूपच आनंद होतो आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल येते. त्यानंतर सगळ्यांचे चेहरे अक्षरशः बघण्यासारखे झालेले असतात. तेव्हा यशला सुद्धा काहीही कल्पना नसते की हे झालंच कसं. त्यामुळे तो पटकनच आता कावेरीचा हातच सोडून देतो. तर विद्याला आता एवढा आनंद झालेला असतो की ती आता तिच्या स्टाईलमध्ये म्हणू लागते. असं म्हणून ती आता 6 मारण्याची ॲक्टिंग करते आणि म्हणते, कावेरी वहिनींनी मारलाय 6 आणि बॉल हा स्टेडियमच्या बाहेर गेलेला आहे. आणि काय झालंय, कावेरी वहिनी आणि यश भाऊजींचा शुभविवाह, असं म्हणून ती आता नाचू लागते आणि म्हणते, देवी आई थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. तेव्हा नाशिक ढोल मागवा रे, असं म्हणून ती अक्षरशः वेड्यासारखी नाचत असते. त्यानंतर आता ती एकदम शांत होऊन जाते आणि म्हणते, अरे बापरे, पण मा काय करेल, आता काय करतायत ना ते बघू द्याच, जा बरं. ती आता लगेचच शांत होऊन जाते. इकडे आता माला अगदी धक्काच बसलेला असतो. त्यामुळे त्या विचारतात, तू? मग कावेरी हसत म्हणते, हो मीच. मग त्यानंतर कावेरी आपलं पूर्ण नाव सांगते की सौभाग्यवती कावेरी यश धर्माधिकारी. तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते, कुणाला काही कळत नसतं. त्यानंतर ती यशचा हात पकडते आणि म्हणते, तुमच्या मनात असो किंवा नसो, पण आता तुमची गाठ ना माझ्याशी आहे. तेव्हा सगळेच जण एकदम गप्प बसतात, कुणी काहीही बोलत नसतं. त्यानंतर कावेरी आता काय करते, मोबाईलमधील रेकॉर्डिंग आता लगेचच ऑन करते आणि मगाशी जेव्हा घुंगट घेतलं तेव्हा अमृताच्या आवाजातच कावेरी कशी बोलली, मग हे सगळं काही रेकॉर्डिंग ती दाखवते की अमृताकडूनच तिने सगळं रेकॉर्ड करून घेतलेलं होतं. तेव्हा हे सगळं पाहून यश तर अगदी शॉकच होतो आणि कावेरीकडे बघतच राहतो. त्यानंतर कावेरी आता घरातील प्रत्येकाला ते रेकॉर्डिंग ऐकवू लागते. त्यानंतर आता तुमच्या मुलीचा आवाज, असं म्हणून ते रेकॉर्डिंग माधवीला ऐकवत ती म्हणते, थँक्यू, तुमची खूप मदत झाली. कुणाची तर या वेणीची सुद्धा आणि तुमची सुद्धा, असं म्हणून केसांना असणारा वीक कावेरी काढते. मग त्यानंतर कावेरी म्हणते, आता ठेवा तुम्ही तुमच्या मुलीला तुमच्याकडेच. मग आता पौर्णिमा लगेचच म्हणते की अरे बापरे, म्हणजे यश आणि कावेरीचं लग्न झालं आणि आपण या दोघांच्या अंगावर अक्षता टाकल्या का? तेव्हा कावेरी म्हणते, हो काकू. तर कावेरी आता एकदमच सगळ्यांसमोर येऊन कुणालाही न घाबरता सांगते, देवब्राह्मणांच्या साक्षीने तुमच्या आशीर्वादाने आज आमचं लग्न अगदी विधिवत पार पडलंय. मग त्यानंतर मला आता खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्या हा धक्का पचवूच शकत नसतात. त्या यशवर डोळे मोठे करून विचारतात, काय रे यश, काय चाललंय काय हे? म्हणजे भर मांडवामध्ये तू माझा विश्वासघात केलास? तेव्हा लगेचच यश म्हणतो, नाही मा,
खरंच विश्वास ठेव माझ्यावर, यातलं खरंच काही माहीत नव्हतं मला, असं म्हणून कावेरीकडे तो रागातच जातो आणि रागातच तिचा हात पकडतो. तिला विचारतो, का केलं तुम्ही असं, आणि असं फसवून का लग्न केलं माझ्याशी? तेव्हा कावेरी आता म्हणते, मी फसवलं? मग का आला होतात तुम्ही मला जेलमध्ये भेटायला? तेव्हा यश म्हणतो, हो मी मान्य करतो ना, मी तुम्हाला जेलमध्ये भेटायला आलो होतो, कारण माझं ना प्रेम होतं तुमच्यावर, पण मी अमृताशीच लग्न करेन असा शब्द सुद्धा मला दिला होता आणि हे लग्न अजिबातच मला मान्य नाहीये, असं यश स्पष्टपणे कावेरीला सांगतो. तेव्हा आता यश म्हणतो, मला हे लग्नच मान्य नाही, कारण ही माझी फसवणूक आहे. कावेरी म्हणते, फसवणूक तर तुम्ही माझी केलीये, मला आश्वासन देऊन माझ्या प्रेमात पडून, कारण प्रेम माझ्यावर केलं, शपथा तर माझ्याबरोबर घेतल्या आणि लग्न तर तिच्याबरोबर करणार होतात का तुम्ही? तेव्हा यश म्हणतो, हो, कारण माझ्या प्रेमापेक्षा मोठं माझ्या माला वचन दिलेलं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे माझ्यासाठी, असं यश आता म्हणतो. आणि माझ्या माचीच ही इच्छा होती की अमृता या घरची सून म्हणून यावी, आणि तिच्या इच्छेपेक्षा मोठं तर काहीच नाहीये. तेव्हा लगेचच आता कावेरी विचारते, माझ्या इच्छेचं काय? आणि प्रेम करताना लक्षात नाही आलं का तुम्हाला, तुमच्या माला हे अजिबात चालणार नाही ते? तेव्हा तुम्ही म्हणायचात ना, कावेरी यशची आहे आणि यश हा कावेरीचाच आहे आणि लग्न करायचंच नव्हतं, तर इतके दिवस माझ्या भावनांशी का खेळलात तुम्ही? का स्वप्न दाखवलं मला? का शेवटपर्यंत सांगत राहिलात की लग्न फक्त आपलं होईल म्हणून? तेव्हा यश म्हणतो, कावेरी प्लीज, तुम्ही मला समजून घेणार नसाल ना, निदान दोषी तरी नका ठरवू, कारण मी जे केलं त्याला फसवणूक नाही तर शब्द राखणं असं म्हणतात. एका मुलाने त्याच्या माला दिलेला शब्द हा त्याच्या प्रेमापेक्षाही मोठा असतो, असं म्हणून यश हा आता कावेरीला झिडकारूनच टाकतो. तेव्हा माधवीची लगेचच लगबग सुरू होते, ती घाबरते आणि विचारते, पण माझी अमृता कुठे आहे? मला सांग कावेरी, अगं कुठे आहे माझी अमृता? तेव्हा कावेरी म्हणते, हे पहा, तुमच्या मुलीला ना मी काहीही केलेलं नाहीये, समजलं? मला फक्त आणि फक्त यश बरोबरच लग्न करायचं होतं आणि ते आता झालंय आणि बाकीच्यांशी मला काहीही घेणं देणं नाहीये. तेव्हा सगळेजण रागातच आता कावेरीकडे बघू लागतात. त्यानंतर कावेरी म्हणते, आणि तुमची मुलगी असेल इथे कुठेतरी, जाऊन शोधा बरं तिला. तेव्हा अमृता, कुठे आहेस तू अमृता, कुठे आहेस, असं म्हणून लगेचच माधवी ही तिला शोधायला जाते. तेव्हा यशची स्वतः चलबिचल होते, त्याला काहीही सुचत नसतं. त्यानंतर कावेरी यशला म्हणते, अहो, असं म्हणून त्याच्याकडे बघून ती स्माईल देते. तेव्हा सगळेजण आश्चर्याने आता कावेरी आणि यशकडे बघतात. त्यानंतर आता कावेरी यशला म्हणते की मी काय म्हणते, असं म्हणून त्याचा हात ती पकडते आणि म्हणते की शेवटचे काही विधी उरलेत ते सुद्धा पूर्ण करू, म्हणजे आपलं लग्न झालं असं जाहीर करता येईल. तेव्हा मा रागातच म्हणते, आता गप्प बसा, अगं लग्न म्हणजे काय पोरखेळ वाटला का तुला? कारण यशला माहीतच नाहीये त्याचं नक्की कोणाशी लग्न लागलंय, आणि तुला काय वाटलं तुझ्यासारखी पोलीस कस्टडीतून पळालेली खुनी गुन्हेगार मुलगी इथे विधी करेल आणि आम्ही ते लग्न मान्य करू? तर अजिबात नाही, मी तुला पुन्हा एकदा पोलीस कोठडीमध्ये पाठवणारच. तेव्हा कावेरीला जबरदस्त असा धक्का बसतो. त्यानंतर लगेचच यमुनाला म्हणजेच यामीला मा म्हणते की जावई बापूंना फोन लाव, अगं फोन लाव. तेव्हा यामी लगेचच आता फोन करते. त्यानंतर आता फोन लावल्यानंतर ती माकडे देते. तेव्हा मा रागातच विचारते, जावई बापू, काय कारभार काय आहे हा तुमचा? कारण तुमच्या ताब्यात असलेली एक खुनी गुन्हेगार मुलगी तुमच्याच पोलीस कोठडीतून पळतीये आणि लग्नाला सुद्धा उभी राहते, सगळे विधी करते आणि तुम्हाला माहीतच नाहीये. आणि तिच्यावर साधा सुद्धा नाही तर खुनाचा आरोप आहे, कारण माझ्या पतीवर तिने अक्षरशः जीवघेणा हल्ला केलाय आणि अशी अट्टल गुन्हेगार मुलगी तुमच्या ताब्यातून सुटतेच कशी हो? आता येऊन घेऊन जा तिला, असं म्हणून मा रागातच फोन ठेवते. तेव्हा लगेचच आता मा रागात कावेरीला म्हणते, एकदा झालेली चूक सुलक्षणा पुन्हा करत नाही, कारण चिकूला घेऊन आलीस म्हणून या घरात राहण्याची मी तुला परवानगी दिलीस आणि तुझा सून म्हणून सुद्धा स्वीकार केला, पण आज नाही, या हाताने तुझ्या डोक्यावरती अक्षता टाकल्या असल्या तरीही सुद्धा आज मी तुला सून मानणार नाही आणि यापुढेही सून म्हणून स्वीकार करणारच नाही, कारण तू खोटं बोललीस आमच्याशी आणि फसवलंस तू आम्हाला. एक वेळी या सगळ्या चुका मी मान्य केल्या असत्या, पण तू माझ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केलास आणि हे घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलास. माझ्या लेखी तू गुन्हेगारच आहे आणि कायम आयुष्यभर गुन्हेगारच राहशील, फक्त आणि फक्त गुन्हेगार, असं म्हणून कावेरीवर आता मा आरोप करते. तेव्हा कावेरी म्हणते, पण आता आमचं लग्न झालंय मा,
तेव्हा मा म्हणते पण मी हे लग्नच मानत नाही, कारण लग्न हा एक संस्कार आहे, असं एक नातं ज्याचा पायाच विश्वास आहे. हे असं घुंगट घेऊन चेहरा लपवून अमृताच्या जागी उभे राहून सगळे विधी केलेस म्हणून तू माझ्या यशची बायको होत नाहीस. हे लग्न मला मान्य नाही म्हणजे नाही. तेव्हा कावेरी म्हणते ठीक आहे, तुम्ही नका मान्य करू हे लग्न, पण ऑलमोस्ट सगळे विधी पूर्ण झालेत, त्यामुळे मी तुमची सून आणि तुम्ही माझ्या सासू आहात. त्याचबरोबर यशची मी बायको झाली आहे. कावेरी न घाबरता न डगमगता आता आपलं नातं सर्वांना ओरडून ओरडून सांगत असते. कावेरी यश धर्माधिकारी अशी माझी नवी ओळख असणार आहे. तेव्हा विद्या सोडून सगळ्यांच्या पायाखालची आता जमीनच सरकलेली असते, सगळ्यांचे चेहरे पडलेले असतात. मग आता कावेरी विचारते गुरुजी बरोबर ना? गुरुजी म्हणतात हो, तुम्ही दोघे आता पती पत्नी झालात. तेव्हा यशसुद्धा धक्क्यानेच कावेरीकडे बघतो तर कावेरी खुश असते. यामी मात्र डोक्यालाच हात मारून घेते. तर आता मा खूपच रागात कावेरीकडे बघते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये कावेरी यशचा हात पकडते. यश म्हणतो हात सोडा माझा, मला त्यांचं तोंडही बघायचं नाही, असं म्हणून टेबलवर कावेरीला तो आता ढकलून देतो. तेव्हा यामी पुढे येते आणि म्हणते काय जोरदार परफॉर्मन्स केला तुम्ही. तेव्हा विद्या विचारते म्हणजे? मग आता यामी म्हणते हे दोघे नाटक करतायत, तुम्हाला कळत नाहीये का? कालपर्यंत एकमेकांच्या प्रेमात होतात आणि आज अचानक भांडायला लागलात. अरे मूर्ख वाटले का रे मी तुला? तेव्हा यश म्हणतो होतं माझं प्रेम कावेरीवर, पण जी मुलगी माझ्या माच्या विरोधात जाते ती माझी बायको असूच शकत नाही. मग माच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांग की तू खरं बोलतोस. तेव्हा लगेचच आता यशला मा शपथ घ्यायला सांगते. तेव्हा कावेरीला आता वाईटच वाटतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब